सत्कार मूर्तीचा विजयकुमार लोंढे यांचा भारत सरकारने त्यांचे नावे पोस्ट तिकीट काढले निमित्त भव्य सत्कार। केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनानिमित्त विजयकुमार लोंढे यांच्या नावाने 500 रुपयाचे पोस्ट तिकीट काढले व त्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले समाजभूषण पुरस्कार मिळाला। तसेच नासा या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन संस्थांमध्ये त्यांची निवड झाली। या दैदिप्यमान यशाबद्दल आप्पाश्री मित्र परिवार व संपादक पत्रकार बांधव यांच्या वतीने मानाची टोपी, शाल, पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला। यावेळी तिसरी आक मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, लतीफ नदाब, युनुस अत्तार, गिरमल्ला गुरव, पंचाक्षरी स्वामी, नितीन करजोळे, राम हुंडारे, अनिल शिराळकर, विजयकुमार उघडे, सिद्धाराम नंदरगी, नितीन कांबळे, सादिक शेख, असलम नदाब, सूरज राजपूत, अशोक ढोणे, विजयकुमार झुंजा, विश्वनाथ वनकुरे, सिद्धू पुजारी, मुस्सा अत्तार, विजय चवळे, बापूताज पाटील, नरेन सब्बन, साजिद मकानदार, सुधीर ढोले, श्रीनिवास बनसोडे, नरेन कांबळे, सुभाष गायकवाड, अशोक चव्हाण, विनोद गायकवाड, प्रकाश वाघमारे, सिद्धार्थ भडकुंबे, दिलपाक यांच्यासह आप्पाश्री मित्र परिवार व पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीनं आज हा जो सत्काराचा मान आणि सन्मान या ठिकाणी छोट्याशा ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रथमतः मी मनापासून आभार व्यक्त करतो। आमचे दोन्ही पत्रकार बंधू यांचाही या ठिकाणी आज वाढदिवस आहे। त्या निमित्तानं त्यांची जी लेखणी आहे ती समाजामध्ये तळपत राहो, अन्यायाच्या विरोधामध्ये लढत राहो आणि त्यांना अशाच प्रकारे जो आजचा जो द्विगुणित आज वाढदिवस आहे तो आपल्या मित्र परिवारातर्फे साजरा केला, त्यांना देखील या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। खरं तर आज योगायोग म्हणावं लागेल की आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी सत्कार होत आहे। जसं एखाद्या कुटुंबामध्ये आपला वयस्कर आजोबा असतो त्याप्रमाणे या पत्रकार संघटनेमध्ये जे आप्पासाहेब लंगोटे मित्र आहेत आपले, त्यांनी आप्पासाहेब या नावाला शोभल असं प्रत्येकाला या ठिकाणी एकत्रित बांधण्याचं काम केलेलं आहे। सामाजिक काम करत असताना प्रत्येकाच्या कामाची पोचपावती किंवा त्या व्यक्तीला ओळखून त्याचा मान आणि सन्मान झाला पाहिजे हे त्यांनी ओळखून या ठिकाणी आप्पासाहेब मित्र परिवार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे, यापुढे करणार आहे, त्यात काय म्हणजे शंका नाही। आज या ठिकाणी माझा जो सत्कार केला, वास्तविक पाहता या ठिकाणी माझे सिनियर आहेत, ज्येष्ठ वडीलधारी मंडळी आहेत या पत्रकार क्षेत्रामध्ये। मी त्या मानाने खूप लहान आहे, परंतु पत्रकार क्षेत्रामध्ये देखील केंद्र सरकारने कामाची दखल घेऊन आज त्या ठिकाणी पोस्टाचं तिकीट निघतंय आणि 26 जानेवारी माझं त्या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी माझं 500 रुपयाचं पोस्टाचं तिकीट त्या ठिकाणी निघालेलं आहे। हे तिकीट जे आहे 180 देशामध्ये जाणार आहे आणि त्यामध्ये याची 30 वर्षे हे व्हॅलिडिटी राहणार आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 30 वर्षे फिरणार आहे आणि त्यानंतर त्याचा संग्रह जो आहे तो त्या ठिकाणी संग्रह जसं वस्तू असतात त्याप्रमाणे हे तिकीट 2026मध्ये कोणाचं निघालं तर त्या ठिकाणी हे करणार आहे। पत्रकार सेवा संघटनेच्या माध्यमातून मी आज इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाचा मी राज्याचा उपाध्यक्ष म्हणून देखील निवडी झालेले आहे। आता हे काम करण्याच्या पाठीमागं बरेचसे मी सुरुवातीला ज्या वेळेस मी लहानपणापासून शालेय जीवनापासून या ठिकाणी मी काम करतो, आज बऱ्याचशा घटना ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपण पत्रकार काम करतो, त्यात आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे पत्रकार असतील त्यांचं काम या ठिकाणी उल्लेखनीय आहे। या पत्रकार सेवा संघटनेच्या माध्यमातून माझ्या कामाची दखल घेऊन उद्याच्या मार्च 2026मध्ये नासामध्ये देखील माझी पत्रकारितेची जी दखल आहे त्या ठिकाणी पूर्ण माहिती पाठवलेली आहे। त्याचा मला त्या ठिकाणी होर्डिंग पास देखील आलेला आहे। म्हणजे मित्रांनो सांगायचं आहे की आपली पत्रकारिता फक्त आपल्या जिल्ह्यापुरती, तालुक्यापुरती, गल्लीपुरती नाही। तुम्ही ज्यावेळेस तुमचं काम करता त्यावेळेस जरूर त्या ठिकाणी त्याची दखल घेतली जाते आणि आप्पासाहेब मित्र परिवार जे आहेत अशा लोकांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्या ठिकाणी कामासाठी आणखीन जरी जबाबदारी वाढते अशाच पद्धतीनं हे मी या ठिकाणी काम केलं। अनेक या ठिकाणी मला सामाजिक राज्यस्तरीय पुरस्कार आहेत आणि विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत भाई छन्नूशिव चंदेले कॉलेजच्या अंतर्गत डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन गेली मी 5 वर्ष झालं पत्रकारितेचा कोर्स शिकवतो। आज जवळजवळ सोलापूरमध्ये मी 250 ते 300 पत्रकार तयार केलेले आहेत। अशाच पद्धतीनं ज्या काही बांधवांची पत्रकारिता नाही त्यांना देखील मी आव्हान करतो की आपण त्या ठिकाणी पत्रकारितेचा कोर्स करावं, जेणेकरून आपल्याला कोणीही कुणीही वाकड्या नजरेनं बघणार। मित्रांनो आज करोडो रुपयाची गाडी तुम्ही वापरता,
बरं जर तुमच्याकडे लायसन नसेल तर कुठेतरी ती गाडी वापरण्यावर आपल्याला बंधन येतं. म्हणून लोकशाहीनं आपल्याला बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे त्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी उतरून आज फक्त आपला एकच उद्देश आहे. आत्ताशी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या ज्येष्ठ बंधूंनी की जे काही आता जिल्हा परिषद असतील पंचायत समितीचे राजकारण विसरून या ठिकाणी आज आपल्याला देखील पत्रकारावरती देखील अन्याय होतात, पत्रकारावरती देखील हल्ले होतात. आज भले तो महाराष्ट्रात असेल सोलापूरमध्ये कोणते तर त्या ठिकाणी धावून जाणं आपलं पहिलं कर्तव्य आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी जे काम चाललेलं आहे आप्पासाहेब मित्र परिवाराच्या वतीनं मी व्यक्तिशः माझ्या संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझा बोलून या ठिकाणी यथोचित आपण सर्वांनी सत्कार केला. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम असंच या ठिकाणी पाठीमागे राहावं. आणि आणखी एक मी अशी इच्छा व्यक्त करतो, मी भले राज्यस्तरीय म्हणजे प्रत्येक संघटनेमध्ये आहे, आपल्याही संघटनेमध्ये सदस्य म्हणून काम करण्याची संधी द्यावी ही मी विनंती करतो आणि धन्यवाद. नमस्कार.